पहा मग नंतर काय होते. देन कम टू माय हाऊस. देन कम टू माय हाऊस. है ना. कोण म्हटलं बरं नाही. इकडे बघ काय आहे. एकदा कोल्हा बघायला भेटला. द वन्स अ फॉक्स मेट अ क्रेन. कोल्हा बघायला भेटतो आणि काय म्हणतो, हॅलो क्रेन हाऊ आर यू. तू कसा आहेस. मग बघा म्हणतो आय एम फाईन थँक्यू. मग पुन्हा कोल्हा काय म्हणतो, क्रेन डू यू लाईक खीर. तुला खीर आवडते का. तर मग तो म्हणतो हो यस. मग नंतर कोल्हा काय म्हणतो, देन कम टू माय हाऊस. मग माझ्या घरी ये. काय म्हटला कोल्हा, माझ्या घरी ये. देन कम टू माय हॅव खीर. आम्ही खीर बनवणार आहोत. तू माझ्या घरी ये, आपण खीर बनवू, खीर खाऊया. मग काय झालं, क्रेन वेन टू फॉक्स हाऊस. क्रेन वेंट. गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे गेला म्हणजे निघाला. तर क्रेन कुठे निघाला मग, टू फॉक्स हाऊस. टू म्हणजे कडे, कुठं कोणाकडे, फॉक्सच्या हाऊस कडे म्हणजे फॉक्सच्या घराकडे निघाला क्रेन दुसऱ्या दिवशी. है ना. वाढली त्यानं खीर. द फॉक्स सर्वड खीर. फॉक्सनं काय केलं, खीर वाढली. कशामध्ये वाढली बघा, इन 2 डिशेस. कशामध्ये वाढली, 2 परातीमध्ये खीर वाढली. पुन्हा वाढली फॉक्सला. कोणाला वाढली असेल, एक स्वतःला आणि दुसरी बघायला. आता तिथं मजा कशी झाली, खीर ही वाढली अशी प्लेटमध्ये, 2 प्लेटमध्ये खीर टाकली. मग बगळ्याची चोच अशी उंच आणि बगळ्याला सुरू केलं आता. पण मला सांगा, बगळ्याची चोच जरी लांब असेल तर त्याची चोच जास्त, ती ताटलीचा जो खड्डा जास्त नाहीये ना, अशी खोल नाही प्लेट, म्हणून त्याचं चोच पुढेच नाही गेली. मग त्याला खीरच खाता येणे गेली. आणि कोल्यानं मात्र चाटून त्याच्या जिभेनं चाटून पूर्ण खाऊन टाकली कोल्यानं ती खीर. हा ना, कोल्यानं खाऊन टाकली. कोल्याला खाता आली पण याला नाही खाता आली, क्रेनला नाही खाता आली, फॉक्सनं खाऊन टाकली. मग पुढे काय होतं बघूया. पुअर क्रेन he could not from the dish. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करता येत नसते ना, तेव्हा आपण तिथे गरीब होतो म्हणजे असं हिरमुसला चेहरा होता असा, है ना. होते की नाही. समजा आपण पाहुण्याच्या घरी गेलो, आपल्या स्वतःच्या घरी असल्यावर समजा ह्या प्लेटमध्ये, त्या छोट्याशा वाटीमध्ये आपलं बोट हात जात नसेल आणि त्याच्यामध्ये काही गंमत वगैरे दिली खायला, आपण काय म्हणतो, नाही मोठ्या प्लेटमध्ये टाकले आईला म्हणतो. पाहुण्याच्या घरी काही जास्त मागणी करत नाही. आणि मग गरीब होतो म्हणजे त्यानं आहे तसंच प्रयत्न केला खाण्याचा, पण त्याला ते जमलंच नाही. पुअर क्रेन ही कुड नॉट इट फास्टली म्हणजे क्विकली. लवकर त्याला खायला जमेच नाही गेलं. तिथं टुकटुक वाजू लागलं त्याची चोच अशी, है ना. फ्रॉम द डिश, त्या प्लेटमधनं त्याला खायला जमेने केलं पटापट. पण कोल्यानं मात्र पूर्ण डाळ चाटून खाल्ली, पटापट चाटून खाल्ली. मग काय झालं, फॉक्स एट. फॉक्सनं खाल्ली. फॉक्स एट अप ऑल द खीर. सगळी खीर कोण खाल्ली मग, त्याच्यामुळे त्याला पटापट खाता आली, कारण त्याच्या तोंडाला तोंड जाईल अशा प्रकारची ती डिश होती. आणि पटापट असं चाटू लागला आणि चाटून त्यानं पटापट पूर्ण खीर खाल्ली. हा, मग खीर खाल्ली. मग काय झालं, ही बिगॅन टू लाफ. लाफ मीन्स हसणे. शब्द दिलेला एक वेळेस, LAUGH, लाफ मीन्स हसणे. ही बिगॅन टू लाफ. तो हसायला लागला. कसा हसायला लागला, गेले बघा, असा हसायला लागला. हा हा हा. कशामुळे हसायला लागला असा, हा हा हा. तुला खाता नाही आली, मलाच जमत हे ना. हा हा हा. बघा असं कोण टाकले मी. सेड म्हणजे म्हणाला. क्रेन म्हणजे बगळा. बगळा काय म्हणतो बघा, क्रेन सेड फॉक्स
कम टू माय हाऊस. ओल्या माझ्या घरी येतो का? उद्या. टुमारो. उद्या माझ्या घरी येतो का तू? मग तो काय म्हणला? पुन्हा आणखी काय म्हणतो बघा. वी विल हॅव सम मोर खीर. आपण उद्याला की नाही आणखी खूप खीर खाऊ माझ्या घरी. पण बघायला स्वतःची फजिती झालेली सांगितली नाही. मला नाही जमलं, मला नाही खाता आलं, काहीच म्हणलं नाही. त्याला काय करायचं होतं? टीट फॉर टॅट करायचं होतं. म्हणजे जशाच तशी करून दाखवायचं होतं. तू मला तसं करतो का? बघा आता मी पण तुला काय करतो बघा. पुढे क्रेन म्हणतोय. क्रेन सेड फॉक्स कम टू माय हाऊस टुमारो. उद्या तू माझ्या घरी ये. वी विल हॅव सम मोर खीर. वी विल हॅव सम मोर खीर. उद्याला आपण खूप सारी खीर खाऊ. मज्जा मज्जा करू है ना. मग फॉक्स कुठे निघला बघा दुसऱ्या दिवशी. फॉक्स वेंट म्हणजे निघाला. फॉक्स वेंट टू क्रेन्स हाऊस. फॉक्स वेंट टू फॉक्स. आता क्रेन म्हणजे बगळा, हाऊस म्हणजे घर, बगळ्याच्या घरी. फॉक्स निघाला, कोल्हा निघाला बगळ्याच्या घरी. आता काय होतं बघा बगळ्याच्या घरी. क्रेन सर्व. क्रेननं काय केलं? वाढून ठेवलं होतं. काय वाढून ठेवलं होतं? खीर वाढून ठेवली होती. क्रेन सर्व खीर इन टू टॉल पिक्चर. हे पिक्चर्स नाव जो आहे ना, पिक्चर म्हणजे काय माहिती का? हे अशी भरणी, फुलदाणी. पिक्चर म्हणजे फुलदाणीच्या आकाराची बरणी आहे छोटीशी. अशा बरणी, अशा 2 भरण्या त्यानं वाढून ठेवल्या. पुन्हा बगळ्यानं. पुन्हा कुणाला वाढून ठेवली? बगळा. हा, कोल्याला आणि बगळ्याला, स्वतःला आणि कोल्याला सुद्धा. मग काय झालं तिथे गेल्यावर? आता याचा अर्थ नंतर सांगतो. हा, वाचून घ्या फक्त. समोर. आता हे कोण म्हणाले कोणाला बघा. इट अप खीर क्विकली. इट म्हणजे खा. इट अप म्हणजे खाऊन टाक खीर. क्विकली पटापट खाऊन टाक खीर. कोण म्हणते? बगळा म्हणते. कोल्याला म्हणते पटपट खीर खा. कशामुळे? देन नंतर मी काय करेन? आय विल गिव्ह यू. मी तुला देईन. काय देईन? सम मोर खीर. आणखी खीर देतो, खाय पटापट. पण आता तिथे फजिती काय व्हायली कोल्याची? याच्यात कोल्याचं तोंड जाते का रे? फक्त त्या बगळ्याची चोच जाते है ना. बगळ्याची चोच लांबपर्यंत चालली. बगळ्यानं फुल भरली होती खीर दोन्ही भरण्यामध्ये. याला मात्र चाटताच येईना. त्याला मात्र त्यानं मस्तपैकी खीर खाल्ली बगळ्याला. पुढे काय झालं मग? नॉट इट क्विकली. तो पटापट खाऊ शकला नाही. फ्रॉम द पिक्चर. त्या पिक्चर मध्ये, त्या पॉट मध्ये, ह्या पिक्चर नावाच्या पॉट मध्ये ठेवलेली जी काही खीर होती तो पटापट खाऊ शकला नाही. मग काय झालं? मग सो म्हणून क्रेन फॉक्सला LESS होईल ना. फॉक्सला धडा शिकवल्या गेला. धडा कोण शिकवला? बगळ्याने शिकवला. कारण बगळ्याची त्यानं फजिती केली. मग बगळ्याला आवडलं नाही. मग बगळ्याने त्याला आमंत्रित केलं आपल्या घरी एक खीर खाऊ. मग बगळ्याने अशा भांड्यामध्ये त्याला खीर दिली की त्याचं तोंडच जाणार नाही आणि आपलं जाईल ना, आपण पटापट खाऊन टाकू. मग त्यानं त्याची बी खाल्ली, याची राहिलेली खाऊन टाकली आणि म्हणला झाला खीर झाली. आणि मग धडा कोणाला शिकवला? कोल्याला. की बदमाशा, तू माझ्यासोबत असा बदमाशपणा करतो का? घे मग तुला मी असंच करतो. टीट फॉर टॅट असा धडा शिकवला. थँक्यू. गुड बाय.